नमस्कार. खारेपाट न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. अप्रोह संघटना रायगड जिल्ह्यातर्फे रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी कोकण विभागीय अध्यक्ष जलदीप तांडेल, कोकण विभागीय सचिव संदेश चोगळे, रायगड जिल्हाध्यक्ष मोरेश्वर हडके, रायगड जिल्हा सचिव प्रदीप दिवकर तसेच रायगड जिल्ह्याचे पदाधिकारी राजश्री बंद्री, ज्ञानराज सारंग, प्रल्हाद गोंजी, नंदकुमार बंद्री, बालोजी निगोडकर व संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच अप्रोह रायगड जिल्हा संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांना निवेदन सादर करण्यात आले. खारेपाट न्यूज महेंद्र म्हात्रे रिपोर्टर. रायगड जिल्हा अप्रोह संघटनेचा रायगड जिल्हा अप्रोह संघटनेचा आज विविध मागण्यांसाठी आज उपोषण आहे. तर काय आपलं म्हणणं आहे? शासनाकडे काय आपल्या मागण्या आहेत? काय आपलं म्हणणं आहे? आज जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग येथे अप्रोह संघटनेचा ऑर्गनायझेशन रायट्स वुमन या संघटनेचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे. 21 डिसेंबर 2019चा जो परिपत्रक काढला अल्पसंख्यावर वर्ग केलेला अनुसूचित जमातीचा जे कर्मचारी आणि अधिकारी वर्ग आहे ते अनुसूचित जमातीचं दाखला वैधता प्रमाणपत्र न देऊ शकल्यामुळे त्यांच्या नोकऱ्या संपुष्टात आणून 11 महिन्याच्या तात्पुरत्या स्वरूपात वर्ग करण्यात आला, म्हणजेच अधिसंख्य करण्यात आलं. त्यानंतर आता जवळजवळ 6 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये आम्ही अनेक न्यायालयीन लढे लढलो. त्यामध्ये आम्हाला वेतनवाढी आमच्या रोखण्यात आल्या, निवृत्त पेन्शनवाल्यांची पेन्शन रोखण्यात आली. अशा अनेक आमच्यावर अन्यायकारक असे निर्णय या अधिसंख्य पदावर वर्ग केल्यानंतर घेण्यात आले. त्यानंतर आज तागायत शासनाने अनेक निर्णय काढले आणि 14 डिसेंबरच्या परिपत्रकामध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतन देण्याचं कबूल केलं. त्याचप्रमाणे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवाविषयक लाभ देण्याचे कबूल केले. त्याचप्रमाणे वेतनवाढीसुद्धा सुरू केल्या. ते सुरू केलेलं असतानासुद्धा 18 सप्टेंबरच्या परिपत्रकाने मान्य श्री अवर जे सचिव होते आंधळे साहेब 8 मे 2024च्या परिपत्रक GR याच्यामध्ये उल्लेख केला होता की यांच्या अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा तांत्रिक खंड क्षमापित करून त्यांना सेवाविषयक पूर्ण लाभासाठी तो तांत्रिक खंड क्षमापित केलेला आहे. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनासुद्धा हा तांत्रिक खंडाचा लाभ देण्यात येत आहे. असं असतानासुद्धा त्यांनी 18 सप्टेंबरला परिपत्रक काढलं आणि तांत्रिक खंडाचा केवळ त्यांनी अपव्यय करून त्यांनी तांत्रिक खंड हे सेवाविषयक लाभासाठी सेवानिवृत्त लाभासाठी दिला होता असं त्यांनी त्याच्यात उल्लेख केला, चुकीचा उल्लेख केला. आणि प्रत्येक विभागीय कार्यालयावर त्याचप्रमाणे कार्यालय प्रमुखाने असा निर्णय घेतला की यापुढे त्यांना वेतनवाढी देणार नाही, म्हणून 1 जुलै 2026 रोजीची वेतनवाढ देण्यात येणार नाही अशा अनेक कार्यालयांमध्ये त्यांनी निर्णय घेऊन असं पत्र काढलेलं आहे. त्या निषेधार्थ आज आम्ही या प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत आहोत. खरं तर 21 डिसेंबर 2019चं GR चुकीचं आहे, कारण अधिसंख्य करण्याचा कुठेही सुप्रीम कोर्टाने जो 7 जुलै जगदीश बाहेराचा 17चा जो जगदीश बाहेराचा निकाल आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशा प्रकारची तरतूद नव्हती किंवा कोणत्याही प्रकारचा जे मुद्दा नसतानासुद्धा केवळ पूर्वलक्षी प्रभावाने आणि एक आसुडीपोटी शासनाने एवढ्या 11,533 अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य केलं. आणि आज तागायत हरिसमेंट अनेक प्रकारचे अन्याय अत्याचार करत परिपत्रक काढत आहेत. हे काढलेले आत्तापर्यंत 11-15 जे परिपत्रक आहेत हे पूर्णपणे चुकीचे आहेत. त्यामुळे ते पूर्ण रद्द करून अधिसंख्य रद्द करून आमच्या नोकऱ्या पूर्ववत करून
आमच्या सेवाविषयक लाभ, पदोन्नतीचे लाभ आणि अनुकंपाचे लाभ हे सुरक्षित ठेवावेत आणि पूर्ववत करावेत हीच आजच्या या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. रायगड जिल्हा प्रो संघटनेचा रद्द करा, रद्द करा अधिसंख्येपद, रद्द करा, रद्द करा कुटेली कमिटीचा निषेध असो, कुटेली कमिटीचा निषेध असो, TRT कायद्याचा तेलकोट जय मल्हार.